नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज। मी विजय खवसे। सध्या मी वाडीच्या शिवाजी नगर मध्ये आहो आणि वाडीच्या शिवाजी नगर मध्ये एक घटना घडली। ती म्हणजे या ठिकाणी तब्बल 3 गाड्यांची जाळपोळ झालेली आहे। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। गाडी खरेदी करण्यासाठी गरिबांना खूप मोठे कष्ट करावा लागतो, कष्टातून गाडी खरीदली जाते, पण मात्र असामाजिक तत्वाने या ठिकाणी रात्री म्हणजे बुधवारच्या रात्री 1 वाजताच्या दरम्यान येऊन इथे गाडी जाळण्याचा प्रकार घडलेला आहे। एकदम निंदनीय आहे। या प्रकारावरून वाटतं की वाडी शहरामध्ये कुठेतरी क्राइम जगतमध्ये जे आहे पुन्हा इथून तोंड काढताना या ठिकाणी दिसत आहे। आपण ही कार बघू शकता। ही कार आहे इंडिका कार आहे। MH31DC 9198 असा ह्या गाडीचा नंबर आहे। इथे या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न केला, पण सुदैवानं ही गाडी पूर्ण जळलेली नाही आहे। आपण बघू शकता हे पूर्ण गाडी। आणि आणखी मी तुम्हाला 2 गाड्या दाखवतो। ही गाडी बघा, ही ॲक्टिवा गाडी आहे। अक्षरशः या गाडीची राख झालेली आहे। आपण बघू शकता, म्हणजे कुठलाही पार्ट या गाडीचा या ठिकाणी वाचलेला नाही आहे। संपूर्ण गाडी ही जळलेली आहे। या गाडीची सुद्धा किंमत जर बघितली आज 1 ते सव्वा लाख रुपये या गाडीची किंमत आहे। आणि या ठिकाणी सुद्धा ही गाडी मी तुम्हाला दाखवतो। ही सुद्धा गाडी जी आहे ही सुद्धा मोठ्या प्रमाणात या गाडीचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकता ही संपूर्ण गाडी, हा नंबर सुद्धा या गाडीचा नंबर दिसतो आहे MH40 CV 2575 ह्या गाडीचा नंबर आहे। या गाडीची सुद्धा राख झालेली आहे। वर सुद्धा दाखवतो मी, या गाडीचा भडका जो आहे तो वर सुद्धा या ठिकाणी गेलेला आहे। हे घर बघू शकता तुम्ही, या ठिकाणी संपूर्ण जे आहे इलेक्ट्रिक सुद्धा इथली डॅमेज झालेली आहे। एकंदरीतच जर समजा एखादा झोपडं जर असतं तर त्या घराला सुद्धा आग लागली असती। हा असा एकदम निंदनीय जो प्रकार जो आहे तो वाडी शहरामध्ये घडलेला आहे। कुठेतरी या सामाजिक तत्वावर पोलिसांनी सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे आणि अशा असामाजिक तत्वावर जे आहे मोठ्या प्रमाणात कारवाई केली पाहिजे। या ठिकाणी पोलीस सुद्धा आलेले आहे। कालची घटना घडलेली आहे, या चौकशीसाठी पोलीस सुद्धा या ठिकाणी तैनात झालेले आहे। आणि पोलिसांकडूनच आम्हाला माहिती मिळाली आहे की जो कोणी या म्हणजे आरोपी आहे तो आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशन मध्ये गेलेला आहे। पण नेमकं कोण आरोपी आहे, का जाळण्यात गाडी आलेली आहे, ते प्रत्यक्षदर्शी जे आहे ज्यांच्या गाड्या जाळण्यात आलेल्या आहे ते आमच्या सोबत तो परिवार आहे। काय नाव आहे तुमचं? माझे नीलिमा गजबी आहे। आणि काय सांगाल, हे या ठिकाणी या गाड्या जाळण्यात आल्या आहेत, तुमच्या गाड्या? हो, हे माझ्या गाड्या आहेत। आणि एवढेच झाला की मी तो मुलगा खूप गंदा मुलगा होता। आणि नेमकं मला हे सांगा, ह्या गाड्या का जाळण्यात आल्या आणि कोणी जाळण्यात आल्या? हो सर, तर मी त्या मुलाला म्हटलं की बा कोण मुलगा आहे तो? सेंटी मानेराव आहे, 23-24 वर्षाचा मुलगा आहे। आणि मी अन्यायाविरुद्ध आवाज उठवली म्हणून त्याला माझा राग आला आणि म्हणून त्यांनी माझ्या 2-3 गाड्या घरावर पेट्रोल टाकून जाळून घेतले आणि म्हणत होता की मला तुलाच जाळायचा होता। पण तू कधी जाळल्या, किती वाजता जाळल्या? हा रात्री 1 ते 1:30 वाजेच्या दरम्यान जाळल्या। रात्री 1:30 वाजता मग पोलिसांना फोन केला होता? हो सर, आम्ही आग विझवली आणि नंतर पोलिसाला फोन केले। रात्री पोलीस आले होते? हो, रात्री 2 पोलीस आले होते। आणि नंतर त्यांनी म्हटलं की तुम्ही लिखित द्या। नंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो। दादा तुम्ही काय सांगाल? तुमची गाडी आहे? गाड्या माझ्या नावावरच आहे। अच्छा, हे तुमचं घर आहे? घर बी माझ्या सुरेंद्र गजबी आहे। बरं, तिन्ही गाड्या माझ्या लक्षानं पेट्रोल टाकून जाळलेल्या आहे। घराची लाईन सुद्धा बंद पडली आहे, वरतो सुद्धा आग लागली। आज पुष्कळ याच्याने आग होती, आम्ही ना पाणी टाकून त्याने आग बुझवली आहे ना। फायर ब्रिगेडची गाडी आली होती। अच्छा, फायर ब्रिगेडची गाडी पण बोलवली? त्यांना बी सहयोग केला आम्हाला गाडी बुझवल्यामध्ये। अगर आम्ही बुझवलं नसतं तर आमच्या पूर्ण मकान जळलं असतं। मग गोडाम आहे, त्यांना बॅटरीचे गोडाम आहे। अच्छा, बॅटरीचे गोडाम बाजूला ते RS बॅटरीवाल्याचे गोडाम आहे त्यांचे सोलारचे बी काम आहे त्यांचे। काय मागणी काय तुमची आता? मग हे तुमच्या गाड्या जळलेल्या आहे, मागणी आहे की आमच्या गाड्या आम्हाला भरून भेटल्या पाहिजे, कारण आमच्या आम्ही तो पैदल झालो ना। इन्शुरन्स आहे का गाड्यांचा? गाड्याचा इन्शुरन्स आहे, पण तिन्ही गाड्याचा इन्शुरन्स आहे। जे 4 चाकी गाडी हे तुमची इंडिका कोणाची? इंडिका माझी आहे। इंडिका माझी आहे, एव्हिटर माझी आहे ना, बॅटरीवाली गाडी माझी आहे। तिन्ही गाड्या माझ्या आहे। किरायदार सुद्धा आहे या ताई, तुम्ही इकडे या। तुम्ही काय सांगाल ह्या सगळ्या प्रकाराबद्दल? रात्री मी 1:30 वाजे पाहिलो ना जी,
रात्री 1:30 वाजे बाथरूमला उठली तर मी म्हणजे हा कायचा झाक आहे म्हणून मला खेव आली. तर मी पाहिलो हे डीपी पेटली. तर डीपी पेटल्यानंतर म्हटलं एवढा झाक झाला. तर मग मी दरवाजा खोलला आणि पाहतो खाली वाकून पाहिलो तर मला सगळा गोडाऊन पेटला दिसला पूर्ण. तसेच मी भेंबारलो, म्हणजे मला काही सुचलं नाही. तर मी यांच्या धावत धावत अंधारातच म्हणजे गेलो. मला शेक लागला पण मी असा कवडाला उठा 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 गोडाऊन पेटला म्हटलं. मी नेहमी त्याचा त्रास आहे का तुम्हाला? नेहमीच तुम्ही सांगा. हो काय सर, म्हणजे नेहमी नेमकी तो त्रास काय आहे. त्रास द्यायचा तुम्हाला साठी? तो नेहमी त्रास द्यायचा. गाडी घरासमोर आणून रेस करायच्या, आडवी गाडी लावून आमच्या घराकडे बघून सिगरेट प्यायच्या. आणि मी आम जनताला हात जोडून हाच म्हणते की त्याला कडी से कडी सजा झाली पाहिजे आणि तो ह्या वस्तीमध्ये त्याच्या परिवाराने तो दुबारा दिसल्याच नाही पाहिजे. कारण की माझ्याच घरी एक 2.5 वर्षाची आणि एक 12 वर्षाची मुलगी आहे आणि किरायवाले पण आहेत. त्यांना पण तो खिशामध्ये हात टाकून पैसे काढून त्रास देते की तुम्ही मला पैसे द्या, आडवा होते. काल जो तिथे सुरुवातीला आला होता असं तुम्ही सांगितलंय. हो, सुरुवातीला आला होता, चाकू घेऊन आला होता आणि डायरेक्ट म्हणत होता की तुम्ही बाहेर निघा, मी तुम्हाला मारायला चाले आणि आज तुमच्या पूर्ण परिवाराला नष्टच करून राहील. पोलीस स्टेशन समोर पण म्हणत होता की मी पेट्रोलचे गोळे तुमच्या अंगावर टाकीन आणि मी तुमच्या पूर्ण परिवारालाच नष्ट करून घेईन. पोलीस समोर मला पोलीस स्टेशन दत्तवाडी याच्यामध्ये मला धमकी दिली त्यांनी. आता हे पोलिसात तुम्ही तक्रार केली आहे का? पोलिसांमध्ये तक्रार केली आणि तो हमखास पोलिसांसमोर आम्हाला जानसे माराची धमकी दिली त्यांनी की मी इथून सुटून आल्यानंतर पण तुम्हाला जगू सुखाने देणार नाही आणि तुझ्या मुलाबाळांना पण सुखाने जगू देणार नाही, ऍसिड वगैरे जाळून तुझ्या मुलीला पण मारून टाकणार, असं त्यांनी मला धमकी दिली. का पोलिसांसमोर बरं तुमच्यासोबत तो एकदम एवढा विरोध करताय? काय सर- कारण काय आहे? कारण हेच आहे की तो घरासमोर येऊन शिवा द्यायचा, चिलम प्यायचा आणि आमच्या घरासमोर येऊन डायरेक्ट आमच्या घर आणि दरवाजा सारखाच आहे. तिथं गौतम बुद्धासाठी ध्यानिस्त म्हणून तिथं पिंपळाचं झाड आहे आणि तो तिथं गंदे काम करायचा. तर हे मला आवडलं नाही म्हणून मी वस्तीत कोणीच बोलले नाही. मी एकटीच आवाज उठवली आणि माझे किरायवाले, माझे घर परिवार, तर त्याला एकच राग आली की वस्तीतले कोणी बोलत नाही आहेत आणि हे एकटीच बाई काहून माझा विरोध करत आहे. तर तो मला म्हणत होता की मी तुलाच जाडायला आला होतं पण तू दिसले नाही म्हणून मी तू गाड्या जाडून गेलो आणि आता तर पूर्ण घरच जाडून घेईल. ही सगळी माहिती पोलिसांना सांगितली तुम्ही? हो हो, मी पूर्ण आणि 4 FIR आहेत आम्हाला. 4दा आम्ही त्याच्या- यापूर्वी पण तुम्ही तक्रार दिली का? हो हो, आमच्या 4 FIR बनून आहेत. तर पोलिसांनी याच्यावरती काही आम्हाला बचाव म्हणून दिला नाही. हो हो म्हणतात आणि पोलीस आपलं काम व्यवस्थित करत नाही. आम्ही पोलिसांकडून 1% बी खुश आहात नाही. आम्ही त्यांच्याकडून आम्हाला काही सुरक्षा आहे नाही. आता तर आम्ही त्याला सुरक्षा आहे. पोलीसवाले त्याला म्हणतात की तू सुटून जा आणि काय रे बार येतास, चांगला मर्डर करून ये, नंतर येशील, बार असा येत नको जाऊ मर्डर. पोलीस म्हणतात असे? पोलीस म्हणतात, तो खुदच सांगते की पोलीस म्हणतात पोलीस स्टेशन मध्ये की असा बार येऊ नको, एखाद मर्डर करू नये. आणि मी हे गोष्ट पोलिसांसमोर क्लिअर पण केले. तर पोलीस म्हणत होते की का ताई आम्ही असे म्हणू शकतो का, आमच्या कामात तुम्हाला सेवा देणं, पण ते आम्हाला काही सेवा नाही देत. मी 4दा 112ला फोन करू थकून गेली. आता मी पोलिसांना ते पण म्हटलं की तुम्ही आम्हाला मारून टाका. तुम्ही मग DCP आणि CP साहेबांकडे ही तक्रार सांगितली का? मी ते PA सरांना पण रिक्वेस्ट केली, त्यांच्या पाया पडली की सर हा आम्हाला असा त्रास देते. मी दत्तवाडीच्या PA सरांना रिक्वेस्ट केली, त्यांच्या पाया पण पडली, पण त्यांच्याकडून पण आम्हाला काही मिळालं नाही सुरक्षा. DCP साहेब आहे, वरचे अधिकारी आहे, कमिशनर साहेब आहे, वरिष्ठांकडे तुम्ही गेल्या हो, का? आम्ही सरळ कोर्टामध्येच जाणार होतो सर, कारण की पोलिसांनी आम्हाला काही सुरक्षा दिली नाही. आम्ही ज्या दिवशी जाणार होतो रात्र काढून त्याच दिवशी त्यांनी हा कांड केला आणि धमकी देऊन गेला की तुम्ही पोलिसांकडे जाल तर पोलीस मेरे जेब में है. आता तुम्हाला मग त्याच्यापासून धोका आहे का इथे? हो, आता सर आम्हाला खूप धोका आहे. माझ्या घरामध्ये 19 लोक आहेत, त्यांनी त्यांची पर्वा न करता एवढा काम केला तर त्याचे आता खूप हात पोहोचून गेल्या. तर दोबारा पण आमच्या घरात घुसून आम्हाला मारू शकते आणि त्याची नक्कीच आहे. तुम्ही ही ऐकलंय, या परिवारांना त्या ठिकाणी धोका असल्याचं सुद्धा सांगितलं आहे आणि 4 वेळा FIR होऊनही पोलिसांनी या ठिकाणी गंभीरतेने दखल घेतली नाही म्हणून त्या आरोपीची जी आहे हिंमत वाढली. वेळीच जर त्याच्यावर जर कारवाई केली असती, कडक कारवाई केली असती, कदाचित असला प्रकार करण्याची त्याची हिंमत झाली नसती. पण मात्र हा जो या ठिकाणी प्रकार केला आहे, त्यांची या घरमालकांची आणि सर्व परिवारांची एकच मागणी आहे की त्यांच्यावर कडक कारवाई करावी. आता बघूया वाडी पोलीस स्टेशनचे PI राजेश तटकरे काय कारवाई करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.